उन्हाळी भेंडी लागवड संपूर्ण मार्गदर्शन. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण भाजीपाला पिकांमध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि शेतकऱ्यांना चांगला नफा देणारे पीक म्हणजे भेंडी पिकाची उन्हाळी लागवड याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. भेंडी हे पीक कमी कालावधीत तयार होते, बाजारात वर्षभर मागणी असते आणि योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळवून देते. भेंडी हे पीक भारतात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. योग्य वाण, योग्य वेळ, योग्य खत व्यवस्थापन आणि कीड रोग नियंत्रण केल्यास भेंडी पिकातून उत्तम उत्पादन मिळते. आता आपण भेंडी लागवडीचे सर्व टप्पे सविस्तर पाहूया. हवामान. भेंडी हे उष्ण हवामानात चांगले वाढणारे पीक आहे. भेंडी पिकासाठी 20 ते 35 अंश सेल्सिअस तापमान योग्य मानले जाते. उन्हाळी हंगामात भेंडीची वाढ चांगली होते आणि उत्पादनही जास्त मिळते. थंडी किंवा जास्त थंड वातावरणात भेंडीची वाढ मंदावते. त्यामुळे भेंडी लागवडीसाठी उष्ण व कोरडे हवामान अधिक चांगले असते. उन्हाळी भेंडी लागवडीसाठी फेब्रुवारी ते मार्च हा सर्वोत्तम कालावधी मानला जातो. जमीन. भेंडी पीक जवळजवळ सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाऊ शकते, परंतु चांगला निचरा असलेली जमीन या पिकासाठी सर्वात योग्य असते. भेंडी लागवडीसाठी खालील प्रकारच्या जमिनी चांगल्या मानल्या जातात. मध्यम काळी जमीन, हलकी ते मध्यम जमीन, चांगला निचरा असलेली जमीन. जमिनीचा सामू पीएच साधारणपणे 6.5 ते 7.5 दरम्यान असावा. जमिनीमध्ये पाणी साचल्यास भेंडीच्या मुळावर परिणाम होतो आणि झाडे सडू शकतात. त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला असणे आवश्यक आहे. जमीन तयारी. भेंडी लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम शेतात एक खोल नांगरट करून घ्यावी. त्यानंतर 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. जमीन तयार करताना शेणखत मिसळल्यास जमिनीची सुपीकता वाढते. साधारणपणे 10 ते 15 टन कुजलेले शेणखत प्रति एकर जमिनीत मिसळावे. यानंतर सरी वरण पद्धतीने लागवड करणे अधिक फायदेशीर ठरते. सुधारित वाण. भेंडीचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी सुधारित वाणांची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. उन्हाळी लागवडीसाठी खालील वाण चांगले मानले जातात. पारभणी, क्रांती, अर्का, अनामिका, फुले, उत्कर्ष, अर्का, अभय, वर्षा, उपहार, महिको 10 हे वाण उत्पादनक्षम असून कीड रोगांना काही प्रमाणात प्रतिकारक असतात. बियाण्याचे प्रमाण. भेंडी लागवडीसाठी योग्य बियाण्याचे प्रमाण ठेवणे आवश्यक आहे. साधारणपणे प्रति एकर 4 ते 5 किलो बियाणे लागते. जर पेरणी अंतर जास्त असेल तर बियाण्याचे प्रमाण थोडे कमी लागते. नेहमी प्रमाणित आणि दर्जेदार बियाणे वापरणे आवश्यक आहे. बियाणे प्रक्रिया. भेंडी पेरणीपूर्वी बियाण्यावर प्रक्रिया करणे फायदेशीर ठरते. बियाणे प्रक्रिया केल्यास सुरुवातीच्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. नैसर्गिक पद्धतीने बियाणे प्रक्रिया करण्यासाठी ट्रायकोडर्मा, जीवामृत, गोमूत्र यांचा वापर करता येतो. बियाणे पेरणीपूर्वी 30 मिनिटे सावलीत वाळवावे. लागवड पद्धत. भेंडी लागवड साधारणपणे सरी वरंबा पद्धतीने केली जाते. सरी ते सरी अंतर 45 ते 60 सेंटीमीटर. रोप ते रोप अंतर 30 सेंटीमीटर. प्रत्येक ठिकाणी 2 ते 3 बिया टाकाव्यात. उगवण झाल्यानंतर एक मजबूत रोप ठेवून बाकी रोपे काढून टाकावीत. खत व्यवस्थापन. भेंडी पिकाला संतुलित खत व्यवस्थापन केल्यास उत्पादन वाढते. साधारणपणे खालील खत मात्रा दिली जाते. नत्र 40 किलो स्फुरद, 20 किलो पालाश, 20 किलो प्रति एकर संपूर्ण स्फुरद आणि पालाश, तसेच अर्धे नत्र लागवडीवेळी द्यावे. उरलेले नत्र 2 हप्त्यांमध्ये द्यावे. सेंद्रिय शेती करत असल्यास जीवामृत, गांडूळ खत, शेणखत यांचा वापर करता येतो. पाणी व्यवस्थापन. उन्हाळ्यात भेंडी पिकाला नियमित पाणी देणे आवश्यक आहे. पेरणीनंतर लगेच हलके पाणी द्यावे. उन्हाळ्यात साधारणपणे 5 ते 6 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. ड्रिप सिंचन पद्धतीचा वापर केल्यास पाण्याची बचत होते आणि उत्पादनही वाढते. तण नियंत्रण. भेंडी पिकामध्ये सुरुवातीच्या काळात तणांचा प्रादुर्भाव जास्त होतो. पहिली खुरपणी 15 ते 20 दिवसांनी करावी. दुसरी खुरपणी 30 ते 35 दिवसांनी करावी. तण नियंत्रण केल्याने झाडांची वाढ चांगली होते. कीड व्यवस्थापन. भेंडी पिकावर काही प्रमुख किडींचा प्रादुर्भाव होतो. फळछेदक अळी, मावा, पांढरी माशी, थ्रिप्स या किडींमुळे उत्पादनावर परिणाम होतो. नैसर्गिक नियंत्रणासाठी नीम अर्क फवारणी, दशपर्णी अर्क, जैविक कीटकनाशके यांचा वापर करता येतो. रोग व्यवस्थापन. भेंडी पिकावर काही रोगांचा प्रादुर्भाव होतो. पिवळा मोझॅक रोग, भुरी रोग, मुळकुज रोग. पिवळा मोझॅक रोग हा विषाणूजन्य रोग आहे. हा रोग पांढऱ्या माशीमुळे पसरतो. रोगट झाडे लगेच काढून टाकावीत. कीड नियंत्रण केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. फुलोरा व फळधारणा. भेंडी पिकामध्ये लागवडीनंतर साधारणपणे 35 ते 40 दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते. त्यानंतर काही दिवसांत फळधारणा सुरू होते. भेंडीची फळे लहान व कोवळी असताना काढणी करणे आवश्यक आहे. काढणी. भेंडीची पहिली काढणी लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी सुरू होते. भेंडीची काढणी साधारणपणे 2 ते 3 दिवसांच्या अंतराने करावी. फळे जास्त मोठी झाल्यास बाजारभाव कमी मिळतो.
उत्पादन योग्य व्यवस्थापन केल्यास भेंडी पिकातून चांगले उत्पादन मिळते. साधारणपणे प्रति एकर 50 ते 70 क्विंटल उत्पादन मिळू शकते. ड्रिप सिंचन आणि सुधारित वाण वापरल्यास उत्पादन आणखी वाढू शकते. बाजारपेठ भेंडी हे बाजारात सतत मागणी असलेले भाजीपाला पीक आहे. उन्हाळ्यात भेंडीला चांगला बाजारभाव मिळतो. भेंडी थेट भाजी मंडई, व्यापारी, सुपरमार्केट या ठिकाणी विक्री करता येते. नफा भेंडी पिकामध्ये खर्च कमी आणि उत्पन्न चांगले मिळते. प्रति एकर साधारणपणे 60,000 ते 1,00,000 रुपये नफा मिळू शकतो. योग्य व्यवस्थापन केल्यास नफा आणखी वाढू शकतो. भेंडी हे कमी कालावधीत तयार होणारे आणि चांगला नफा देणारे भाजीपाला पीक आहे. योग्य वेळेत लागवड, सुधारित वाणांची निवड, संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड रोग नियंत्रण केल्यास शेतकऱ्यांना भेंडी पिकातून चांगले उत्पादन मिळू शकते. उन्हाळी हंगामात भेंडी लागवड केल्यास बाजारात चांगला दर मिळण्याची शक्यता असते. म्हणून शेतकरी मित्रांनी योग्य नियोजन करून भेंडी लागवड केल्यास आर्थिक फायदा निश्चित मिळू शकतो.